जय मल्हार. आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, कोण मग तू देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण मग तू देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. येळकोट येळकोट, जय मल्हार. येळकोट येळकोट. जय मल्हार. येळकोट येळकोट जय मल्हारचा नारा देत आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं असं सांगत या ठिकाणी कोल्हापुरातल्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर डॉक्टर ईश्वर यमगर यांनी धनगर आरक्षणाच्या प्रश्नावरती आजपासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे. आणि या उपोषणाचा आजचा हा पहिला दिवस आहे. आजच्या पहिल्या दिवशीच या आंदोलनाला उदंड असा प्रतिसाद मिळतो आहे. डॉक्टर ईश्वर यमगर यांच्या समर्थनार्थ कोल्हापूर जिल्हा धनगर समाज महासंघ, मल्हार सेना आणि यशवंत सेनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येनं उपस्थित आहेत. यशवंत सेना पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मान्य श्री राजेश तांबे साहेब, त्याचबरोबर धनगर समाजाचे नेते मान्य श्री शहाजी शीद, यशवंत सेनेचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष माननीय श्री तम्मा शिरोले साहेब, धनगर समाजाचे नेते मान्य श्री संजय पटकारे साहेब यांच्यासह अनेक कार्यकर्ते ईश्वर यमगर यांना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. या पार्श्वभूमीवरती आत्ता आपण डॉक्टर ईश्वर यमगर यांच्याशी चर्चा करणार आहोत आणि ते या ठिकाणी का उपोषणाला बसलेले आहेत, त्यांची भूमिका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जय मल्हार. सर्वप्रथम या गेंड्याच्या कातडीने जे सरकार आहे त्यांचा जाहीर निषेध करतो आणि ह्या गेंड्याच्या कातडीचे सरकार जे आहे यांच्यामुळंच आज आम्हाला अमरण उपोषण करण्याची वेळ आलेली आहे. कारण गेल्या 70 वर्षापासून कोणताही सत्ताधारी पक्ष असो त्याने धनगर समाजाला फक्त फसवण्याचेच काम केलेलं आहे. आणि जेव्हा आपण पाहिलं असेल 2014ला बारामतीमध्ये मोठं आपलं आंदोलन झालं होतं, त्या आंदोलनामध्ये फडणवीस साहेबांनी आपल्याला एक आश्वासन दिलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तुमचा आरक्षणाचा प्रश्न सोडू आणि तुम्हाला सर्टिफिकेट देऊ. या गोष्टीला साधारणतः आता 10 वर्ष होत आली तर आम्हाला सर्टिफिकेट तर काय भेटलं नाही, पण सर्टिफिकेटच्या नावाखाली 30 सारख्या जो संस्था आहेत त्या आमच्या मानगुडीवर मारल्या. त्यानंतर आता परत त्यांनी जेव्हा आमचे बांधव आपल्या चौंडीमध्ये अमरण उपोषणाला बसले होते, त्यांचं उपोषण कुठेतरी कटकारस्थान करून मोडण्यासाठी त्यांनी एक 50 दिवसांचा अवधी मागितला होता. त्या 50 दिवसांच्या अवधीमध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की आम्ही निश्चितपणे काहीतरी याच्यावरती मार्ग काढू, तोडगा काढू. पहा, त्यांचे 50 दिवस 14 तारखेला ह्या 14 तारखेला पूर्ण झाले आणि या 14 तारखेला देखील काहीही निष्पन्न झालेलं नाही आणि परत धनगर समाजाला फसवण्याचा प्रयत्न केला. कारण काहीतरी कोणती तरी परत ती त्यांची कमिटी, मला आता कल्पना नाही, त्यांनी काहीतरी कमिटी स्थापित करणार आहेत, गठीत केलेली आहे आणि ती कमिटी अभ्यास करणार आहे इतर राज्यांचा. मला प्रश्न असा आहे, इतर राज्यांचा अभ्यास करून तुम्ही महाराष्ट्रात आरक्षण कसं देणार आहात? आणि जर तुम्हाला अभ्यासच करायचा होता तर 10 वर्ष काय केली तुम्ही? तर हे सर्व फसवेगिरी आणि वेळकाढूपणा चाललेला आहे. म्हणून त्यांचे 50 दिवस पूर्ण झाले आणि आमचा देखील आता बांधा तुटलेला आहे, सहनशीलता संपलेली आहे. म्हणून आज आम्ही 52व्या दिवशी अमरण उपोषणाला बसलेलो आहोत. भले आमच्या जीवाचे पर्वा नाही, जरी आमच्या जीवाचं बरवाईट काय झालं तर ह्याला सर्वस्व हे महाराष्ट्र शासन आणि हे सर्व नेते मंडळी जबाबदार असतील. तुमची नेमकी भूमिका काय आहे, स्पष्ट म्हणणं काय, तुमच्या मागण्या काय आहेत ते सांगा. आमची मागणी इतकीच आहे की आम्हाला जे धनगर आरक्षण आहे ते आम्हाला नव्यानं नको आहे. आमची फक्त अंमलबजावणी करायची आहे. जे आमच्या सर्व नेते आतापर्यंत जे आमचे नेते आहेत झालेले आहेत त्या सर्वांची मागणी हीच होती की आम्हाला नव्याने तुम्ही समावेश करायची नाही, आम्हाला फक्त अंमलबजावणी करायची आहे. जे आम्ही ऑलरेडी शेड्यूल ट्राईबमध्ये आहोत, 36 नंबरला औरंगाबाद धनगर याच्यामध्ये. बघा, 2019ला लोकसभा, आता ही आपली पीपल ऑफ हाऊस आपण म्हणतो, लोकसभा हा सर्वोच्च झालं, इथे सर्व कायदे तयार होतात. या ठिकाणी जेव्हा अधिवेशन होतं, या अधिवेशनामध्ये श्री चुनीलाल साहू यांनी प्रश्न विचारला होता की पूर्ण भारतामध्ये शेड्यूल ट्राईब या खाली किती जाती येतात आणि त्यांची नावं कोणती कोणती. तर 36 नंबरला याचा लिखित पुरावा आता माझ्याकडे सोबत आहे. तर त्या लिखित पुराव्यामध्ये धनगर असा आहे, कुठेही धनगड ड नावाचा कुठेही प्रकार नाही आहे. जर तुम्ही लोकसभेमध्ये जर धनगर असं सांगत असाल आणि बाहेरून तुम्ही म्हणता धनगर वेगळा आणि धनगड वेगळा, तर हे तुम्ही निश्चितपणे धनगर समाजाला फसवत आहात. पण आता धनगर समाज देखील पूर्ण जागृत झालेला आहे, एकसंघ झालेला आहे. आता आपण बघत आहात हे आज पहिल्या दिवशीच आपल्यासोबत हे सर्व नेते मंडळी जे माझ्यासोबत आहेत, मी एक सर्वसामान्य कार्यकर्ता, माझ्यासोबत एवढे सर्व कार्यकर्ते आज नेते आहेत.
याचाच अर्थ असा की येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये उद्रेक होईल आणि पूर्ण महाराष्ट्रभर हा मोठं आपलं आंदोलन निश्चितपणे स्थापन होईल आणि या शासनाला पुळतीभोई थोडी होईल याच्यात काही दुमत नाही. म्हणून आमचं स्पष्ट म्हणणं असं आहे की आमची मागणी अंमलबजावणीची आहे, तर ती फक्त अंमलबजावणी करावी आणि आमच्या हातामध्ये आमच्या हक्काचं शेड्यूल ट्राईबचं सर्टिफिकेट द्यावं. तुम्ही हे आंदोलन जे आहे ते विशिष्ट अशा संघटनेकडून न करता किंवा विशिष्ट अशा राजकीय पक्षामार्फत न करता ना नेता ना पक्ष, धनगर आरक्षण हेच एक लक्ष्य म्हणून या टॅगलाईन खाली तुम्ही हे आंदोलन करत आहात. काय कारण आहे त्या पाठीमागे? पहायचं कारण असं आहे की एखादा पक्ष आला की परत तिथं सेटलमेंट आली, परत त्या एखाद्या नेत्याची परत मग फक्त काय म्हणू आपण त्याला की प्रसिद्धी आली आणि मग ह्या सर्व गोष्टीमध्ये ज्या आपला मूळ गाभा आहे किंवा आपला जे मूळ प्रश्न आहे तो मार्गी लागत नाही किंवा तो तसाच राहतो. म्हणून आपण आता काय भूमिका घेतली आहे, ना पक्ष ना नेता, सर्व आमचेच, जे कोणी इथं येईल तो आमचाच. आम्हाला कोणी नेत्याची आवश्यकता नाही, कारण आमचे माझ्यासोबत जे बसलेले आहेत, जे माझा धनगर बांधव आहे तो सक्षम आहे लढा देण्यासाठी आणि आमची जी मागणी आहे ती मान्य करून घेण्यासाठी माझा सर्वसामान्य कार्यकर्ता सक्षम आहे. त्यामुळं आपल्याला सध्या नेता ना पक्ष, आपली अशी ही भूमिका आहे. पण दुसऱ्या बाजूला असंही आहे की सभागृहामध्ये धनगर आरक्षणाचा प्रश्न उपस्थित करण्यासाठी तुमचा कोणीही लोकप्रतिनिधी नाही आहे. लोकसभेमध्ये आत्तापर्यंत तुमचा एकही प्रतिनिधी गेलेला नाही आहे. त्यामुळं हा प्रश्न सुटत नाही असा एक सूर जो आहे तो या समाजामधून सातत्यानं उमटताना दिसतोय. निश्चितपणे खरी गोष्ट आहे की ना विधानसभेमध्ये आमचा कोण माणूस आहे, ना लोकसभेमध्ये आहे की जो प्रश्न आमच्या पोटतिडकीने आमचा प्रश्न मांडेल. पण या निमित्ताने मी आज आपल्याला हे निश्चितपणे सांगू इच्छितो की आता आमचा धनगर समाज देखील शहाणा झालेला आहे, एकसंघ झालेला आहे, एकजूट झालेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये इलेक्शनमध्ये जेव्हा आमचा एखादा उमेदवार धनगर समाज म्हणून लोकसभा असेल अथवा विधानसभा असेल जर निवडणुकीसाठी उभा राहिला असेल तर निश्चितपणे मला या गोष्टीची खात्री आहे की समाज म्हणून ते समाज 100% त्या उमेदवाराच्या मागं राहतील आणि आमचे उमेदवार लोकसभा आणि विधानसभेत निश्चित पोहोचतील. भारतीय जनता पार्टीनं जी आश्वासनं दिलेली आहेत ती आश्वासनं भारतीय जनता पार्टी कुठेही पाळताना दिसत नाही आहे. 10,000 कोटी रुपये जाहीर केले, त्यातला एक नवा पैसा देखील कुठल्या धनगराला मिळाला नाही. 1,000 कोटी रुपये जाहीर केले, त्यातले देखील 10 पैसे एखाद्या धनगराला मिळालेले नाहीत. 2014च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आश्वासन दिलं, त्याची देखील पूर्तता केलेली नाही आहे. आता वेगवेगळ्या नवीन कमिट्या स्थापन केल्या जातात. भारतीय जनता पार्टीला सर्व काही ज्ञात आहे, फक्त आपण डोळे झाकून दूध पितो आहोत हे त्यांना कळत नाही आहे आणि त्यांना असं वाटतं आहे की धनगर समाजाला आपण आजपर्यंत सर्वच राजकीय पक्षांनी वापर करून घेतला, तसं आपण देखील वापर करून घेऊ असं त्यांना आता सध्या वाटत आहे. 10 वर्ष त्यांनी निश्चितपणे आपला वापर करून घेतला. बारामतीमध्ये पूर्ण जेव्हा त्यांनी आपल्याला आश्वासनं दिली, पूर्ण आपला धनगर समाज त्यांच्या मागे उभा राहिला, त्यांना एक मताने पूर्ण निवडून दिलं, त्यांची सत्ता दिली. पण तरी देखील हे धनगर समाजाला न्यून समजतात. ही त्यांची जी गोड गैरसमज आहे तो 2024चा निश्चितपणे दूर होईल. याचं कारण एक असं आहे की 30चा ज्यावेळी याने अहवाल आमच्या माथाडी मारला, आमच्या मनगटावर घातला, तेव्हा ते 30चा जो अहवाल त्याने आपल्याला तो बाहेर रिपोर्ट काढला नाही. पण माझ्याकडे याचे देखील पुरावे आहेत की तो 30चा जो अहवाल होता तो अहवाल त्यांनी सादर करत असताना किंवा त्याचा अभ्यास करत असताना की एक आदिवासी कवी आहे, लेखक आहेत, तर त्या लेखकाच्या पुस्तकाचा त्यांनी रेफरन्स घेतला. तर ते लेखक आहेत प्रायव्हेट लेखक. त्या प्रायव्हेट लेखकाचे विचार आमच्या माथाडी मारून त्या 30चा अहवाल आमच्या विरोधात देऊन हे कटकारस्थान ज्या भाजप सरकारने रचलेलं आहे तर याचा डाव निश्चितपणे आपण 2024ला हाणून पाडायचा आहे. म्हणून मला आपल्या माध्यमातून आज सांगायचं आहे की सर्व धनगर बांधवांना एकच कळकळीची विनंती आहे की धनगर सर्व एक या घोषवाक्याखाली आपण सर्वजण एकत्र आलं पाहिजे. आता ना आपण जर आता सर्वजण एकत्र नाही आलो, आपण जर एकसंघ नाही झालो तर हे राजकीय पक्ष असंच आपला वापर करत राहतील. भारतीय जनता पार्टी इतकेच जे इतर राजकीय पक्ष आहेत, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, हे पक्ष देखील या प्रश्नाकडं गांभीर्यानं पाहत नाही आहेत. त्यामुळं भारतीय जनता पार्टीबरोबरच हे पक्ष देखील दोषी आहेत असं आपल्याला वाटतं का? निश्चितपणे मी आता तुम्हाला मगाशीच म्हटल्याप्रमाणे जे पक्ष आतापर्यंत जे सत्ताधारी पक्ष झालेले आहेत, मग तो कोणताही पक्ष असो, मग राष्ट्रवादी असो, काँग्रेस असो अथवा भाजप असो, या सर्वांनी फक्त धनगर समाजाचा वापर करून घेतला आणि धनगर समाजाची फक्त दिशाभूल केली, फसवणूक केली आणि ते नॉमॅडिक ट्राईबचं जे 3.5% आरक्षण आमच्या माथडी मारला आणि शेड्यूल ट्राईबचं जे आमचं ओरिजिनल हक्काचं आरक्षण आहे त्याला बगल दिला. दुसऱ्या बाजूला
ओबीसी आरक्षणामध्ये देखील आता नव्यानं काय जमातींचा समावेश व्हावा यासाठी आंदोलने केली जात आहेत, त्या संदर्भात काय सांगाल? पहा, मी मगाशीच म्हटल्याप्रमाणे हे जे भाजप सरकार आहे हे कटकारस्थान करणारं सरकार आहे. ह्यांना एखादा समाजाचा वापर करायचा आणि निवडणूक आली की बरोबर त्या वापर करून आपली कशी राजकीय पोळी भासता येईल किंवा समाजामध्ये कसा तेढ निर्माण करता येईल, समाजामध्ये कसं भांडणं लावता येईल, हे भांडणं लावायची आणि आपलं मताचं राजकारण करायचं हे यांना निश्चितपणे चांगलं माहिती आहे. निश्चितच. तर डॉक्टर ईश्वर यमगर यांनी या सर्व विषयावरती आपली भूमिका जी आहे ती मांडलेली आहे. त्यांची भूमिका आम्ही दररोज किंवा वेळोवेळी आपल्यापर्यंत घेऊन येण्याचा प्रयत्न करेन. आज पहिला दिवस आहे. यमगर यांच्यासोबत जे बाकीचे आपल्या समाजाचे नेते आहेत त्यांच्याशी देखील आपण या ठिकाणी बोलण्याचा प्रयत्न करूयात.